नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। बघा, 2023 हे पूर्ण वर्ष झालेले। आता मार्केटमध्ये खूप सारे एअरबुक हे आलेले असतील आणि त्यांच्यापैकी एक महत्त्वाचं एअरबुक ते म्हणजे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी एअरबुक 2024 हे आलेलं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाची अनबॉक्सिंग करणार आहोत। या पुस्तकामध्ये काय आहे, त्याची किंमत काय आणि कसे आहे हे एअरबुक, आणि तुम्ही येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक वापरलं पाहिजे का याच्याविषयीची माहिती बघणार आहोत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, हे जे एअरबुक आहे तर या एअरबुकमध्ये 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडींचा समावेश असणार आहे। तसेच त्यांचे जर आपण इतर फीचर्स पाहिले तर हे सर्व फीचर्स आहेत आणि हे त्याचं कव्हर पेज आहे आणि हे बॅक पेज आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं किंमत किती आहे मुलांना जाणून घ्यायचं असतं, तर किंमतवर आपण जाऊया। बघा, किंमत आहे 360 रुपये, परंतु या पुस्तकावर मार्केटमध्ये थोडा चांगला डिस्काउंट मिळतो, म्हणून हे काहीतरी 285 280 पर्यंत हे पुस्तक तुम्हाला जे आहे तर ते इझिली भेटून जाणार आहे। ओके, तर हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कॉन्टेंट बघूया आपण। कॉन्टेंट कोण आहे, या पुस्तकाचे लेखक जे आहेत तर ते आहेत अजित प्रकाश थोरगुळे, जे उपजिल्हाधिकारी आहेत। 360 रुपयाचं पुस्तक आहे। पेजेस जर पाहिले तर एकूण जर पेजेस पाहिले तर ते पेजेस आपल्याला 382 पेजेस बघायला मिळतात। बघा, तुम्ही बघू शकतात 382 इतकी ही टोटल याची पुस्तकाची साईज आपल्याला बघायला मिळते। आता याच्यातलं कॉन्टेंट बघूया की काय काय कॉन्टेंट आहे याच्यामध्ये। यांनी काय केलेलं आहे की ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये जे आहे ना, तर त्यांनी एकूण जर अशा पाहिलं ते 11 12 13 म्हणजे अशा जवळपास 26 कॅटेगरीज मध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे वेगवेगळ्या। याच्यामध्ये राजकीय आहेत, आर्थिक आहेत, अहवाल निर्देशांक आहे, कृषी पर्यावरण आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, संरक्षण घडामोडी आहेत। या सर्व त्यांनी घडामोडी दिलेल्या आहेत। तसेच त्यांनी महत्त्वाचं काय केलेलं आहे की 2023 मध्ये एमपीएससीच्या ज्या काही परीक्षा झाल्या असतील त्याच्यातले प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून 24 मध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकाचा कसा अभ्यास करावा हे कळणार आहे। तसेच तुम्हाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मिळणार आहे 2023-24चा, भारताचा अर्थसंकल्प मिळणार आहे 2023-24चा, तसेच भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल हे मिळणार आहे। आणि या पुस्तकाची एक आणखी खासियत म्हणजे जिथून सगळ्यात जास्त प्रश्न येतात त्यांचे ते वन लाइनर घडामोडी असतात। त्याचे त्यांनी पुस्तकाच्या शेवटी काय केलेले, काही वन लाइनर घडामोडी दिलेल्या आहेत। बघा, हे बजेट आहे शेवटी। बघा, हे आहे वन लाइनर घडामोडी। या वन लाइनर घडामोडी आहेत, तुम्ही बघू शकता की या महत्त्वाचे त्यांनी वन लाइनर करून दिलेले आहेत। तर शेवटच्या क्षणी टीसीएस आयबीपीएस साठी अशा पद्धतीच्या ज्या काही घडामोडी असतात तर ते फार महत्त्वाचे असतात, त्या तुम्ही करून जाऊ शकता। पुस्तक जर ओव्हरऑल पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने पुस्तकाची रचना केलेली आहे, म्हणजे एकदम टू द पॉइंट शॉर्ट पद्धतीने रचना केलेली आहे। मी देखील स्वतः वाचलेलं आहे आणि वाटल्यास मी तुम्हाला दाखवतो। फॉर एक्झाम्पल, यांनी पहिलाच घटक कोणता घेतलेला आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम। पेजेसची क्वालिटी देखील छान आहे। या पुस्तकाचं एक छान आहे की पेजेसची क्वालिटी थोडी व्यवस्थित आहे, म्हणजे त्याच्यानंतर याची जी मांडणी आहे ना ती फार छान आहे। तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीने मांडणी दिलेली आहे। बघा, हे अशा पद्धतीने थोडे ग्राफिक्स चांगल्या पद्धतीने यूज केलेले आहेत, कारण की जास्त जर केले तर पुस्तकाची कॉस्ट वाढते, बट त्यांनी त्या पद्धतीने अत्यंत शॉर्ट मध्ये काही माहिती आणि जी माहिती महत्वाची ती एकदम इन डिटेल मध्ये जे आहे तर ते दिलेली आहे। आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने तुमचे हे सर्व घटक जे आहे कव्हर होतात। शेवटी त्यांनी बघा, आता टीसीएस आयबीपीएस आलेले आहे म्हणून त्यांनी हे काही एक्स्ट्रा ऍड केले, जसं की राज्य मुख्यमंत्री राज्यपाल ऍड केलेले आहेत। त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री ऍड केलेले आहेत त्यांनी इथं फर्स्ट टाइम। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि हे ऍड केलेले आहेत। आर्थिक घडामोडी तुम्हाला इथं बघायला मिळतील यांच्या। ओके, म्हणजे एकदम छान पद्धतीने जे आहे तर या पुस्तकाची रचना तुम्हाला बघायला मिळते। आणि तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकतात। छान पद्धतीचं पुस्तक आहे। 2023च्या घडामोडी ज्या आहे ना तर त्या व्यवस्थित पद्धतीने तुमच्या याच्यातून कव्हर होऊन जातील। तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, संरक्षण मधील त्यांनी एक फार छान केलेली, म्हणजे मध्ये त्यांनी काय केलेले की समजा आता नियुक्ती केलेली आहे तर प्रमुख नेमणुका ज्या आहेत तुम्हाला एकाच पेजेसवर सर्व प्रमुख नेमणुका तुम्हाला बघायला मिळतील एकदम शॉर्ट मध्ये। बघा, हे फक्त कारण की परीक्षेत असंच असतं ना की याच्या ठिकाणी कोणाची नेमणूक झाली तर कोणाची झाली असेच प्रश्न असतात ना, मग ते प्रश्न तुमचे डायरेक्टली ते जर कॉलम केले, ते जर चार्ट केले, त्याच्यावरून देखील तुमचे ते कव्हर होऊन जातात। तर अशा पद्धतीने हे जे आहे तर ते सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये सर्व चालू घडामोडी तुम्हाला जे आहेत तर ते बघायला मिळतील। 400 पेजेस मध्येच केलेले आहेत, म्हणजे
तुम्हाला लवकर वाचून हे पुस्तक देखील जे आहे तर ते कम्प्लीट होऊन जाणार आहे. ज्यांना घ्यायचं असेल मार्केटमधून तर ते तुम्ही तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरला भेट द्या, कारण की हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अवेलेबल भेटणार आहे. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच इतर जे काही एअरबुक असतील तुम्हाला वाटतं की त्यांचा देखील रिव्ह्यू केला पाहिजे, त्याचा देखील व्हिडिओ लवकरच येणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.